तर तुम्हाला आता कंटाळा येत नाही का की अरे मी एकटीच, बरं याच्यामध्ये समाजातून जो रेटा अपेक्षित आहे तसाही काही घडताना दिसत नाहीये, तर तुम्हाला ही जी हे जे करण्याचं बळ, प्रेरणा ते कुठून मिळते? नाही, अप्स अँड डाऊन्स आपण म्हणतो ना, ते मलाही होतात. कारण जसं खडसेंविरुद्ध लढले, मग त्यांनी माझ्या विरुद्ध 32 डिफेमेशन केसेस केल्या. भुजबळांविरुद्ध लढले, त्यांनी माझ्या विरुद्ध 6 डिफेमेशन केसेस केल्या. अगदी ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले चमणकर, त्यांनी सुद्धा माझ्यावर डिफेमेशन केस केली. तर तेव्हा असं वाटायचं की लाईक म्हणजे चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी. म्हणजे तेव्हा आता माझ्या जागी जर कुठली सामान्य स्त्री असती ना, तर तिला ते लढणं पण शक्य नव्हतं. कारण कोर्टात जा या लढा, इवन काही ठिकाणी खर्च किती अफाट होतो. जसं खडसेंनी माझ्या विरुद्ध 4 FIR केले आणि त्यातला एक गंमतशीर FIR म्हणजे मी चोपडा अर्बन बँकेत जाऊन तिथला एक DD चोरला. ओके, आणि तो चोरून मी त्यांचं नाव घातलं आणि त्याची झेरॉक्स काढून मी माझ्या PIL मध्ये लावली. दिस काइंड ऑफ एन ॲब्झर्ड, म्हणजे इतकं विचित्र असं ते आरोप टाकतात आणि FIR करतात आणि ती FIR घेतली गेली मुक्ताईनगरमध्ये.